या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय विभागांतर्गत विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची थकीत देयके तातडीने मंजूर करण्यासाठी राज्यभरात कंत्राटदार संघटनांच्या वतीने मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना, मजूर सहकारी संस्था तसेच सर्व कंत्राटदार संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील कार्यालयासमोर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांची अंदाजे 89,000 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून महायुती सरकारने याकडे उघडपणे दुर्लक्ष केले आहे। परिणामी राज्यातील बहुतांश विकास कामे ठप्प असून अभियंते, कंत्राटदार, मजूर संघटना, वाहतूकदार, रोजंदारी कामगारांच्या लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या करण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला। ही घटना शासनाच्या असंवेदनशीलतेचे भयावह उदाहरण आहे। म्हणून प्रलंबित देयकांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, सचिन गुंड, सुनील सारंगी, गणेश वड्डेपल्ली, सौरभ साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। हर्षल पाटील त्यांनी बिल न दिल्यामुळे आत्महत्या केली। अनेक दिवस झाला पेपरला वाचतोय किंवा कॉन्ट्रॅक्ट भेटल्यानंतर सांगतायत की साहेब वर्ष झालं आम्ही काम करू पण आमचं बिल मिळत नाही। यामध्ये कुणाचीही चूक नाही, आपली चूक शासनाची आहे। आता जे राज्य करतात त्यांची चूक आहे। आपले सगळे पैसे हे लाडक्या बहिणीकडे वळवले गेले। मी तर म्हणतो हे सोलापूर शहराचा जिल्ह्याचा तर आहेच प्रश्न, पण महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर एक करा आणि कॉन्ट्रॅक्टर एक झाल्याशिवाय आपला दणका दाखवल्याशिवाय हे सरकार जागा होणार नाही। आणि आज महाराष्ट्र लेवलचं सगळ्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये चालू आहे। 35 जिल्ह्यामध्ये आज धरणे आंदोलन चालू आहे। तर जे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही लोकांनी सगळे कामं केले, तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थाने त्यांना बळ दिलं, तुम्ही लोकांनी त्यांना वर्क ऑर्डर दिल्यामुळे तुम्ही कामं त्या काळात केलात आणि लोकांना वाटलं तो भरपूर कामं व्हालेत आणि इलेक्शन झालं तर सोयीनिशी आपल्याला या ठिकाणी विसरलेलं आहे। सर्व पैसे लाडक्या बहिणीला या ठिकाणी देण्याचं काम केलं। अनेक लोक या ठिकाणी अडचण झालेले आहेत, पण काय घाबरू नका, काळजी करू नका, असा अन्याय सगळ्यावरच चालू आहे। त्याचं काय झालंय भैया, पुढचं पाठण मागचं सगळं सपाट। नवीन काय तर काढायचं, लोकांना दिशाभूल करायचं आणि नादाला लावायचं आणि मागच्या लोकांना मात्र हे काम केलं तर विसरून जायचं, असा सपाटा महाराष्ट्रामध्ये चालू झाल्यामुळं थोडं 2 दिवस अगोदर सांगितलं तर मुख्यमंत्री इथं आले, त्यांना इथं आपण गेलो असतो, इथं त्यांना घेरावा घातला असता। थोडं आजकाल थोडं घरात 3 मुलं असतात, एक मुलगा थोडा आगार होते, घरचं तर सगळं लक्ष तुझ्याकडे असतं। त्याप्रमाणे थोडं एखादी संघटना आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल, एक संघटना उघडत आपलं धारण करावं लागेल, त्याशी आपल्याला कोण बोलणार नाही। आज राज्यामध्ये मी बघतो, इकडनं दररोज जातो, इकडं शिक्षकाचं चालू आहे, आमच्या महिलांचा चालू आहे, दररोज साहेब अर्धा लोक या ठिकाणी आहे उपोषणला, धरणे आंदोलन आहे, दररोज चालू आहे। एवढे धरणे आंदोलन मी कधी बघितलं नाही। ह्या वर्षामध्ये मी इथनं दररोज जातो, एकही दिवस असा नाही की इथं आंदोलन चालू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।